राज्य उत्पादन शुल्क इचलकरंजी विभागाच्या पथकाने बेकायदेशीर गोवा बनावटीचा मद्यसाठा पकडला आहे। आज सकाळी नदीवेश नाका येथे ही कारवाई करण्यात आली आहे। कारवाईत चेतन अनिल कलाल, अजय विश्वनाथ भंडारे, रमेश तानाजी खामकर या तिघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली। त्यांच्याकडून सुमारे 10,19,220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। होंडा कंपनीच्या गाडीच्या डिकीमधून गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करण्यात येत होती। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाच्या तपासणीत गाडीच्या डिगीमध्ये कागदी बॉक्समध्ये विविध ब्रँड्सचा मद्यसाठा आढळून आला, जो जप्त करून तिघा आरोपींना अटक करण्यात आली। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे, उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी विभागाचे निरीक्षक एस कोळी, एस.वाय. नामदार, एस हिंगे यांच्यासह पथकाने केली आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।